नमस्कार, मी कल्याण घोले, केएल मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आषाढी यात्रेनिमित्त आज आपण पंढरपूर या ठिकाणी आहे. अगदी पालखी तळ वाखरी या ठिकाणी आहे. या ठिकाणी नगराध्यक्षा प्रणिताताई भालके या ठिकाणी आपल्याशी बोलण्यास आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. सध्या आषाढी वारी येते, या ठिकाणी तुमचं कशा पद्धतीने नियोजन झालंय, नियोजन चालू आहे? आषाढी वारीनिमित्त प्रथमतः मी येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताचं वारकऱ्यांचं माझ्या नगर परिषदेच्या माध्यमातून स्वागत करते. आज मी वाखरी पालखी स्थळाला भेट देण्यासाठी आलेले आहे. इथल्या म्हणजे नागरिकांना, येणाऱ्या भाविक भक्तांना काय कमी पडते हे पाहण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत. माझ्यासोबत आमच्या वाखरीचे सरपंच संग्राम गायकवाड देखील आहेत. इथं स्वच्छतेची जी काही जबाबदारी होती ती नगरपालिकेने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. इथला सगळा परिसर स्वच्छ करणे, तसंच टॉयलेट बाथरूमच्या बाबतीतल्या स्वच्छतेची काळजी घेणे, हे सर्व गोष्टी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या रित्या पार पाडलेल्या आहेत. आणि आज जे काही इथं उपस्थित वारकरी आहेत त्यांच्याशी संवाद साधला तर अतिशय म्हणजे त्यांना समाधान वाटत आहे की हा परिसर अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छ झालेला आहे. पंढरपूरमध्ये आता रस्त्याच्या जर कामानिमित्त काल तुमचे एक क्लिप व्हायरल होते. या त्या ठिकाणी PW कडे रस्ता आहे, पण तो रस्त्यामध्ये पाणी आहे, वरून डांबर टाकताय. त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला, काय माहिती आली? तुम्ही काल मुख्यमंत्री शिंदे साहेब आले, त्यांच्याकडे तक्रार केली, काय तुम्हाला माहिती मिळेल? नागरिकांच्या माहितीनुसार ज्या ठिकाणी हे काम चालू होतं त्या ठिकाणी आम्ही पाहणी करण्यासाठी गेलो असता असं लक्षात आले की पाऊस होता आणि पाणी साचलेलं असताना त्यावरती डांबर ओतलं जात होतं. पाण्यामध्ये डांबर टिकून राहत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या PWDच्या खात्याशी संपर्क साधून निमकर साहेबांना त्याची सूचना केली आणि आमची एवढीच विनंती आहे त्यांना की हे कामं होत असताना त्यांचं एक कोणतरी देखरेख करण्यासाठी प्रशिक्षित इंजिनियर तिथं असणं खूप गरजेचं आहे. कारण तिथल्या मुकादमांना ठेकेदारांना विचारल्यावरती त्यांनी आम्हाला म्हणजे पूरक उत्तरं दिलेली नव्हती. आणि ह्याच गोष्टींची तक्रार आम्ही कलेक्टर साहेब असू द्या किंवा एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे केल्यानंतर ती कामं योग्यरित्या करून घेतली जातील असं आश्वासन आम्हाला PWDनं साहेबांच्या समोर दिलेलं आहे. तसंच जर कामामध्ये म्हणजे चांगल्या क्वालिटीचं काम नाही झालं, निकृष्ट दर्जाचं काम आढळलं तर अशा कामाची कुठलीही बिलं पास होऊ दिली जाणार नाही, त्याची दक्षता आम्ही घेऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. कालच्या मीटिंग मध्ये साधारणतः तुम्ही अँब्युलन्सचा विषय काढला, 5 कोटीचा विषय काढला, त्यावर शिंदे साहेबांनी सकारात्मक उत्तर दिले, त्याबद्दल काय सांगता? मी प्रथमतः आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करते की आमच्या पालिकेची स्थिती लक्षात घेता या अगोदरही मी त्यांना या संदर्भात भेटून मागणी केलेली होती आणि त्याची दखल घेत जाग्यावरती 15 मिनिटात त्यांनी GR काढलेला आहे. 5 कोटी आमच्या येणाऱ्या भावी भक्तांसाठी, वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी, त्यांच्या म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जी काही करावयाची उपाययोजना आहे त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण मधून त्यांनी आपल्याला 5 कोटी दिलेले आहेत. तसंच मंदिर समितीवरती देखील मी सदस्य आहे आणि त्या अनुषंगाने वाढती लोकसंख्या, येणारा क्राऊड लक्षात घेता मी एक अँब्युलन्सची मागणी साहेबांना केली असता त्यांनी त्वरित त्याची पण पूर्तता केली आहे. एकंदरीत आहे आम्ही मध्ये पंढरपूर शहरामधून बघतोय, या ठिकाणी वारकऱ्याच्या स्वागतासाठी राजकीय नेत्यांची बॅनरबाजी दिसते, पण या ठिकाणी भालके परिवाराची बॅनरबाजी किंवा स्वागतासाठी आम्हाला भालके परिवार कुठेही पुढे असताना दिसत नाही किंवा बॅनर दिसत नाही, काय सांगतात? मी बॅनरचा विषय म्हणजे नंतर येतो, पण आम्ही ग्राउंडवर उतरून त्या वारकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना सोयीसुविधा देण्याचं काम करतोय. बॅनरवर तर सगळे झळकतात, पण ग्राउंडवरती काम करून त्यांच्यापर्यंत पोहोचून ऍक्च्युअल त्यांची सिच्युएशन काय आहे आणि त्यांना काय हवं काय नको हे बघण्याची जबाबदारी मी आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमातून करत आहे. कारण साहेब, तुम्ही बघितलेलं आहे की साहेब मुख्यमंत्री असताना देखील इथं त्यांनी रस्ता अनुदानातून विशेष 10 कोटीचा निधी नगरपालिकेला दिला होता आणि त्या माध्यमातून अतिशय चांगल्या दर्जाचं काम नगरपालिका प्रशासनानं इथं पार पडताना साहेबांच्या माध्यमातून बघितले. आता देखील म्हणजे ज्या वेळेस उपमुख्यमंत्री शिंदे साहेब येतात पंढरपूरला तेव्हा म्हणजे कधीच काही ना काही दिल्याशिवाय जात नाही. त्यावेळेस पण ते आले आणि आमच्यासाठी त्यांनी 5 कोटी दिले आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक भाविक भक्तापर्यंत जिथपर्यंत आम्ही पोहोचू शकतो अशा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून खाली ग्राउंडला उतरून काम करण्याची जबाबदारी आमची चालू आहे. पंढरपूर शहराच्या प्रथम नागरिक म्हणून तुम्ही काम बघताय, अगदी 2 दिवसावर वारी येऊन टिपले, अजून काय तुम्हाला समस्या वाटतील का? तुम्ही काय प्रशासनाला काय विनंती करणार आहे किंवा सूचना करणार आहे काय? मी
इतिहासात पहिल्यांदाच आता आपण बघितलेलं आहे की पीडब्ल्यूडी कडे काही कामं गेलेली आहेत. तर मी त्यांना विनंती वजा सूचना करते की वारी 2 दिवसावर आलेली आहे आणि जी काही तुमची रखडलेली कामे आहेत, म्हणजे खड्डे बुजवण्याची कामं असू द्या, रस्त्याची कामं असू द्या किंवा तुमच्या माध्यमातून फलक लावण्याची कामं सुद्धा पीडब्ल्यूडी कडे गेलेली आहे, जो की नगरपालिकेचा भाग आहे. तर अशी जी कामं आहेत म्हणजे ती कामं तुम्ही वेळेत पूर्ण करून घ्यावेत आणि माझ्या येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला, वारकऱ्यांना कुठलीही अडचणीला म्हणजे सामोरं न जाता जावं लागून या दृष्टिकोनातून काम पटकन पूर्ण व्हावं. आणि तशीच दुसरी गोष्ट माझी अशी एक सूचना आहे की दिशादर्शक फलक हे पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून लागलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणच्या दिशा चुकवल्या गेलेल्या आहेत आणि याच्या तक्रारी आमच्या वारंवार नगरपालिकेकडे येतात. तर माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही आमच्या नगरपालिकेच्या एखाद्या कुणासोबत तर कोऑर्डिनेट करा आणि त्या अनुषंगाने तुम्ही ते दिशादर्शक फलक किंवा दिशा ठरवा. आमची नगरपालिका तुम्हाला मदत करायला म्हणजे पूर्णपणे तयार आहे.